सर्व सुखाचे
विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा राम तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम आत्मा हा नवरा कुडी हे नवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी नवरा कुडी नवरी आत्मा नवरा कुडी नवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी आत्मा नवरा कुडी नवरी आत्मा नवरा कुडी नवरी लिंबलोणकारी ओ हरासी लिंबलोणकारी ओ हरासी सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला ओ ओळाशी लिंबलोणकारी ओळाशी सोहळा साका चांगदेव महाराज चांगदेव महाराज चांगदेव महाराज सोहळा साका सोहळा गावा गेला नवरा नवरी जा वेगे आरती करा नोवरी बोलवा वेगे आरती करा नोवरी बोलवा सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला नोवरी बोलवा वेगे आरती करा नवरी बोलवा सोहळा झाला नवरा गावरेला सोहळा जागा नवरीला धानिले धुनिले गजस्कंधी मिरवली धानिले धुनिले गजस्कंधी मिरवली रे भूमिते करस्तंभी मिळाले आणि भूमिते करस्तंभी मिळविली बोळवित गेली चवघे जणी बोळवित गेली चवघे जणी सोहळा झाला नवरा गाव गेला सोहळा झाला नवरा गाव गेला बोळवित गेले चवघे जणी बोळवित गेले चवघे जणी सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला चिनोवारी त्या हाती लावेले ज्याची नोवारी 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 त्या
त्या हाती लावेले ज्याची नवरी त्या हाती लावेले सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला सांगा म्हणे आता निश्चिंती झाली सांगा म्हणे आता निश्चिंती झाली सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला वेगळे आयती करा नोवारे बोलवा वेगळे आयती करा नोवारे बोलवा सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा वेगी आयती करा नोवरी बोलवा सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई 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 हरी तेज विठोबा रखुमाई मोबाईल काढला तुम्ही म्हणा मला पाठ आहे बोला आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी 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 लिंबलो ना करी ओहळा रासी लिंबलो ना करी ओहरासी सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा
नोवरे बोलवा बोलवा नोवरे वेगे बोलवा नोवरे 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 बोलवा आ आ अरे अरे वेगी आयती करा आ आ वेगी आयती करा नोवरी बोलवा वेगी आयती करा नोवरी बोलवा सोहळा झाला नोवरा गावा गेला सोहळा झाला नोरा गावा गेला आयती करा नवरा बोलवा नवरा बोलवा
आत्मा नवरा आत्मा नवरा कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहराशी सोहळा झाला नवरा गावे गेला वेगे आयते करा नोवरी बोलवा नानिली धुनिली गजस्कंधी मिरवली बोळवीत गेली चौघे जणी सोहळा झाला नवरा गावी गेला वेगे आयते करा नोवरी बोलवा ज्याची नोवरी त्या हाती लाविली चांगा म्हणे आता निश्चिंत झाली सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संगाजिया दुसरे चरणा संगाजिया हरे चरणा संगाजिया दान कृपादाने कथिता विसार भगवादाने कधी जावी कृपादाने कथिता विसार कधी जावी बाबाजी सद्गुरु दास चोका गुरुदास चोका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तेवे मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या माझे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या माझे पायावरी यावर करी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहराशी सोहळा झाला नवरा गावी गेला वेगे आयते करा नोवरी बोलवा पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून आपली पूर्णता व्यक्त करतात विठाल विठाल महाराजांनी या अभंगातून आपली पूर्णता व्यक्त केलेली आहे चांगा म्हणे आता काडी मोडापर्यंत केलं की थोडं गावरान भाषेत जर बोलायचं झालं तर एका प्रेमविवाहाचं वर्णन तुटेपर्यंत केलं लव मॅरेजचं वर्णन ब्रेकअप पर्यंत केलं किंवा अधिक ग्राम्य भाषेत जर बोलायचं झालं तर जीवानं केलेलं अनादि लफड त्या लफड्याचं वर्णन करतात विठाल विठाल बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता अभंगावर आपल्याला तास सव्वा
किंवा तासभर चिंतन करायचंच आहे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो परिहार असा, आणि तो परिहार द्यावा असं शास्त्रही आहे. यवक्त्रा यद संवदेत तच्चतुर्विधम विभज्य संवदेत. प्रथमां प्रतिज्ञांच, द्वितीयं उपोद्घातञ्च, तृतीयां प्रस्तावनञ्च, चतुर्थं विशदीकरणञ्च. विठ्ठल विठ्ठल वक्त्याने, भाषण करणाऱ्याने, बोलणाऱ्याने आपल्या बोलण्याला 4 भागात विभागावं. त्यातला पहिला भाग आहे प्रतिज्ञा, दुसरा भाग आहे उपोद्घात, ज्याचं दुसरं नाव आहे कंसातलं परिहार. कशाला म्हणतात परिहार? वक्त्रा यद संवदेत तत् वर्तमाने यत् कार्यं भवन वा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद् वक्तव्यम्. उपोद्घातत्वं नाम परिहारत्वं. वर्तमान जे कार्य सुरू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला परिहार म्हणतात. आणि शास्त्र आहे की हा परिहार केवळ जीवाच्या समोर द्यावा, देव आणि संतांच्या समोर देऊ नये. याचं कारण न सांगता तुम्हा कळ येते अंतर. विश्वंभरा विश्वंभरा परिहाराची नराग्या न सांगता तुम्हा कळा येथे अंतर, येथे अंतर. विश्वभर परिहाराची नराग्या. सांगता तुम्हा कळू येते अंतर. विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता तुम्हा म्हणजे देवाला आणि संतांना कळू येते अंतर. का बरं? कारण विश्वंभर, मग देअरफोर, त्यामुळे परिहारची न लगे. देव आणि संतांना परिहार लागत नाही, पण तो जीवाला द्यावा लागतो. या न्यायाला, नियमाला अनुसरून आपणही परिहार देऊ. की श्री क्षेत्र बहिरम या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. पण बहिरम बाबाच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 1-2-3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी सेवेला येतो. आणि या ठिकाणी सप्ताह म्हणजे आश्चर्यासाठी कधी कधी काय शब्द वापरतात, तर तो इथं आश्चर्यासाठी वापरला जातो. काय बहिरमला सप्ताह. विठ्ठल हो बरोबर आहे, हे आश्चर्याच आहे. पण या आश्चर्याला सुद्धा, अलौकिकाला सुद्धा लौकिकामध्ये उतरवू शकतात जे कर्मयोगी असतात, निष्काम कर्मयोगी असतात. दुरेन हे वरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाहा फलहेतवाहा. दुरेन ही अवरम कर्म कृपणाहा फलहेतवाहा. म्हणून निष्काम कर्मयोग हा विशेष आहे. जे निष्काम कर्मयोगी असतात ते महाराज काही करू शकतात, होत्याचे नव्हते, जित्याचे पित्र. पण जे पूर्वी कीर्तनाकडे साधनेच्या दृष्टीनं पाहिल्या जायचं, त्यामुळे कीर्तन छान होते. आता त्याच्याकडे प्रोफेशनली पाहिल्या जात असल्यामुळे मग विषय बिघडला ना. विढाला विढाला विठाला 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 कधी झाली कळत नाही. पण परमार्थाकडे प्रोफेशन म्हणून पाहिल्या गेल्यामुळं परमार्थ असा वाढता नाही, थोडासा कसा घटता झाला बाह्य रूपानं. पण जे याकडे साधनेच्या रूपानं पाहतात ते मात्र कार्य करू शकतात. आणि या परमार्थाकडे असंच साधनेच्या रूपानं पाहणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण अलोने बाबा. विठाल विठाल विठाला 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 त्यांच्या अथक प्रयत्नातून हे सगळं घडत आहे. महाराज
4-8 दिवसाच्या आधी महाराजांच्या नियोजनात एका ठिकाणी आमचं काल्याचं कीर्तन होतं. तर तिथली कथा आम्हाला पुरुषोत्तम पाटलांनी सांगितली. मला जर तसं घडलं असतं तर मी कोमातच चालला गेलो असतो. पण महाराजांनी पुन्हा स्थापन केलं आणि यशही भगवंतानं असं दिलं की पार शेवटच्या दिवशी ट्रॅफिक जाम. विठाला 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 बोला हरी कमलादा हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान. महाराजांनी उभं केलं, त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आपण पुढे जावं. खरं तर असं आहे, या व्यासपीठावर उभं राहिलं की व्यासासनम समारूढो यदा पौराणिको भवेत आसमाप्ते प्रसंगस्य नमस्कुर्यान्न कस्यचित. इथं उभं राहिला की इथून उत्तरेपर्यंत त्यानं कोणालाही हात जोडू नये. नमस्कुर्यान न कस्यचित. कस्यचितचा अर्थ कळते ना. कस्यचित चित हे एक अव्यय आहे आणि कस्य हे षष्ठीदर्शक शब्द आहे. कस्यचित म्हणजे कोणी आला ब्रह्मदेवाचा बाप तरी नाही. विठाला 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 विठाला. कारण आमचं शास्त्र असं आहे, वत्यादिमान गंधाक्षद पूजन श्रोता यती झाला झाला तरी त्या नाही उचित. वत्यादिमान गंधाक्षद पूजन श्रोता नाही उचित. वत्यादिमान गंध अक्षदा पूजन श्रोता यती. यती यती म्हणजे संन्यासी. आणि मग आता सामान्य शब्द आहे, मग आता इथं संन्यासीच घ्यायचा तर मग कोणता, तर परमहंसच घ्या. विठाला 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 विठाला. हो, संन्यासामध्ये खूप प्रकार आहे. बहुदक संन्यासी, कुचिटक संन्यासी, असे अनेक प्रकार आहेत. पण तुकोबारायांनी जर सांगितलं नाही कोणता प्रकार, मग तुकोबारायांनी वापरलेला शब्द आहे, मग खालचा थोडी घ्यायचा, सर्वोच्च प्रकार घ्यायचा. म्हणजे परमोच्च संन्यासी की ज्याचं शिखासूत्र सुद्धा त्यागलेलं असते, ज्याने तो जरी समोर येऊन बसला तरी त्याला हात जोडू नये. पण एखाद्याचं कर्तृत्वच असं असते महाराज. तसं आमच्या अलोने महाराजांचं कर्तृत्व, माझंही काही वर्णन बिर्णन करण्याचा स्वभाव नाही, पण ते आपोआप त्यांच्याकडे आदर्श दृष्टीनंच पाहते माणूस. विठाला 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 विठाला. कुठंच आम्ही 8 दिवस थांबत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, कुठंच नाही. कोणी किती आग्रह करो काही करो, पण महाराजांना जास्त आग्रह करायचं काम पडलं की माझ्याच जीवाला कस तरी वाटून जाते. 2 शब्द वापरले की पुरुषोत्तम पाटलाचा फोन येते, सगळं नचाच पाळा असते. न एक न, न दुनी न, न त्रिक न, न चौक न, न पाचे न, न सक न, न साते न, न दाहे न. आणि अलोने महाराजांचा एकच फोन आला, हो एक हो न हो दाहे हो. विठ्ठल तर असा चालू असणारा हा सप्ताह. आणि जगाच्या पाठीवर आमच्या वारकरी संप्रदायाची अशी साधना आहे. बाकीचे जे पंथ संप्रदाय परंपरा असतील ते एकटे एकटे साधना करू शकतात. सांख्य असला एकटा करू शकते, बौद्धाची साधना एकटं केली जाऊ शकते, मुस्लिम धर्माची साधना एकटा करू शकतो, इतर जे काही पथपरंपरा संप्रदाय असतील. पण जगाच्या पाठीवर एक आमचाच वारकरी संप्रदाय असा आहे की याची साधना एकटा करू शकत नाही. असं कसं महाराज, राम काय एकटा घेऊ नाही शकत का? घेऊ शकतो, पण रसोत्पत्ती निर्माण होत नाही. यासाठी एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. मग मेळ म्हणलं की त्यात अनेक घटक येतात. तर त्या अनेक घटकातला जसं शिरा म्हणलं की रवा आहे, गरा साखर आहे, आणि वारकऱ्याच्या घरचं जर असलं तर मग तूप आहे, येळ्याच्या घरातलं असलं तर डालडा आहे. किंवा भाजी जर म्हणलं आपण समजा, तर भाजी करायचं म्हणलं तर जे काही मूलभूत लागतं ते भाजी,
अजून त्याच्यामध्ये टाकायला लागणारं मोहरी, जिरं, तेल, म्हणजे वारकऱ्याच्या घरातली भाजी सांगतो. आणि येड्याच्या घरातली असली की लसण, कांदा, विठाला विठाला गाथेमध्ये असा नाही, पण परमपूजनीय गुरुवर्य नथुसिंग बाबांनी जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये अभंग आहे. तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा. नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, काही केल्या. तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा. नावडे गोविंदा काही केला, नावडे गोविंदा काही केला, नावडे गोविंदा केला. तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, उपजला कांदा, उपजला कांदा. तुळशी वृंदावनी. कांदा असा शेतात नाही पेरला, कुठं पेरला? तुळशी वृंदावनामध्ये. मग तुळशीच्या वृंदावनामध्ये गटारातलं पाणी जात असते काय? पंचामृत देवाचं न्हानोनी, म्हणजे ते नळाचं इरीचं पाणी आणताना सुद्धा आंघोळ केलेली असते, इतकं शुद्ध पाणी. आणि त्या तुळशीच्या वृंदावनात कांदा पेरला. आणि असंही कांदा पेरलेला असेल तर तुकोबाराय म्हणतात, नावडे गोविंदा काही केल्या. गोविंदा म्हणजे आपल्या गावातला गोविंदा पाटील नाही बरं, हा झाब्याचा बाप. हा गोविंदा म्हणजे तो करकटेवरी ठेवून असणारा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. त्याला नाही आवडत, त्यामुळे वारकऱ्याच्या घरात हे नसतं. आणि असेल तर वारकरी नाही, मग गळ्यात माळ आहे, मग वारकरी आहे पण अज्ञानी वारकरी आहे. मग विठाला विठाला मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, मला ते मुख्य प्रमाण मिळून नाही राहिलं. सिद्धांत कौमुदी व्याकरणावरचा खूप बृहत काय ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये इथं म्हणजे उदाहरण म्हणून आलं, धिग्देवदत्तम अभिषिंचती पलांडुः. त्या देवदत्ताचा धिक्कार आहे. कोण्या देवदत्ताचा? अभिषिंचती पलांडुः, जो कांद्याला, पलांडू म्हणजे कांदा, आणि अभिषिंचती म्हणजे पाणी देतो. शेताला पाणी द्यायला जाणं, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बस आमच्याकडे तेच म्हणतात. तर कांद्याला बारी धरायला गेला, बारी धरायला, तर कांद्याला बारी धरणारा सुद्धा नरकात जातो म्हणे. धिग्देवदत्तम अभिषिंचती पलांडुम. मग आता पाहता आपलं कुठपर्यंत गाळं आहे. तर पेरत असाल तर बंद करा, खात असाल तर लगेच बंद करा. आता असं व्हायलाय, काल परवा मला आठवून नाही राहिलं, कुठंतरी कीर्तन होतं, मी त्यांना सांगितलं या कांद्याचं. ते म्हणजे महाराज, जर कळालं लोकांना की स्वयंपाकात कांदा नाही तर लोक म्हणतील आम्ही बाहेर खाणं बंद केलं. संबरला परभणीजवळ संबरला कीर्तन होतं. संबरला परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबांचं होतं ते, पण बाबांची तब्येत खराब झाल्यामुळे बाबांनी आम्हाला आज्ञा केली होती. तर तिथं चालू होतं, ते सांगत होते म्हणे इथं जर बिना कांद्या लसणाचं जर केलं तर लोक म्हणतील आम्हाला मऊ नाही जेवणाचं, म्हणजे जेवायलाच येणार नाही. विढाला विढाला तर असो मला सांगायचं आहे फक्त मेळ एकल्याचा नव्हे.
जर मेळ मग अशी भाजी जर करायची आहे तर अशा अनेक वस्तू एकत्र करायला लागतात. तसं इथं जर असं कीर्तन वारकऱ्याची साधना करायची आहे तर इथे मेळ जमवावा लागतो. आणि त्या मेळा एखादी वेळे काही सापडे तो काळे वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेशी एखाद्या वेळे काही सापडे तो काळे वैष्णवांच्या उभा ठाके हाकेशी काय प्रमाण आबा? एखादी वेळे काही सापडे तो काळे एकट्याला हा पण वैष्णवांच्या वेळे उभा ठाके हाकेशी. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेशी. त्याला हाक दिली की वैष्णवाच्या मेळामध्ये तो येतो. मग मेळ म्हणजे काय? अनेक घटकापासून बनतो. तर यातला जसे अनेक घटक असतात त्यात मग एक मुख्य घटक, तसं इथं मुख्य घटक आहे श्रोते. मग श्रोते हा मुख्य घटक आहे. मग सगळं जबाबदारी यायच्यावरच. मंडप झाडायचा श्रोत्यांनी, पंगत द्यायची श्रोत्यांनी, जेव खाऊ लोकांना घालायचं श्रोत्यांनी, पत्रळवाळ्या उचलायच्या श्रोत्यांनी, महाराज लोकांना बोलवायचं श्रोत्यांनी, महाराज लोकांना पाठवायचं श्रोत्यांनी. सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा घटक श्रोता. दुसरा घटक असते वक्ता. आज तो तुम्हाला मी लाभलो. आणि एवढ्यावरच होत नाही तर मग लावणी मृदंग, अनेक जणांचा समूह आपल्या संप्रदायामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मग पहिले मृदंगाचं नाव आहे. तर आपल्या इथं मृदंगाचार्य म्हणून उपलब्ध झालेले आदरणीय श्री हरिभक्तपरायण महाराज, तसेच हरिभक्तपरायण महाराज आणि सगळेच महाराज, सगळेच महाराज मंडळी अशा प्रकारे इथं हजर आहेत. विढाला विढाला हो. या अभंगामध्ये श्री चांगदेव महाराजांनी स्वतःची पूर्णता व्यक्त केलेली आहे असं म्हणा. किंवा मी एक बोलून गेलो की एक गांधर्व विवाहाचं रूपक महाराजांनी केलं. रूपक या शब्दाचंच कंसातलं दुसरं नाव आहे कूटभंग. कारण रूपक काय करतो? सिद्धांताला झाकून ठेवतो. आणि कूट कशाला म्हणतात? कूट कशाला म्हणतात? ज्याचा अर्थ कळतो पण ज्याचा भाव काय आहे ते लक्षात येत नाही त्याला कूट म्हणतात. ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा. ज्याचा बाप जुनाट चोरटा, ज्याचा बाप जुनाट चोरटा, ज्याचा बाप जुनाट चोरटा, ज्याचा बाप जुनाट चोरटा. म्हणून नेतो दाही वाटा, मारून नेतो दाही वाटा. मारुनी तो दाही वाटा, मारुनी तो दाही वाटा. जनचो हटा नागविले ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा. महाराजांचा अभंग आहे. ओस गावीचा हनुमंत खोटा. मग आय खोटा तर आय खोटा काय घेणे नाही. आपण त्याच्या
बापाशी बोलत जो. नामदेव महाराज म्हणतात त्याचा बाप जुनाट चोरटा. पोरगा तर बदमाश आहे, पण त्याचा बाप तर त्याच्याही पेक्षा बेकार आहे. त्याचा बाप जुनाट चोरटा. एक जण म्हटला मग जाऊ दे आता, दोघंही बापले का खराब आहे म्हणल्यावर बाईजोड तर काही सांगता येणार नाही. मग आपण असं करू, आपल्या आपल्या रस्त्यानं जायचं आणि आपल्या आपल्या रस्त्यानं यायचं. नामदेव महाराज म्हणतात कोण्या रस्त्यानं जाशील आणि कोण्या रस्त्यानं येशील. मारुनी नेती 10 ही वाटा. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 उपदिशा, वर आणि खाली. हे 10 दिशा आहेत किंवा 10 मार्ग आहेत, आणि या 10 ही मार्गाने ते बसलेले असतात. मग एक जण म्हणलं बा आता 10 ही मार्गाने आहेत, बापले काही बदमाश आहेत, मग आपण एक काम करत जाऊ, कोण्याच मार्गाने नाही जात जाऊ. आपल्याला पेन्शन सुरू आहे, गावातल्या गावात पैसे काढायचे, खायचं प्यायचं राहायचं आणि मस्त चौकात जाऊन बसायचं. लोक आहेत तिथं येतील का लुटायला. चांगदेव महाराज म्हणतात जन चोहटा नागविले. तुम्ही चौकड्यावर जरी बसले आणि तिथं जाऊन बसले तरी या दोघा बापा इथला एखादा येते आणि तुम्हाला तिथं नागड केल्याशिवाय राहत नाही. विठाला याला काय म्हणतात कूट. याचा अर्थ कळाला. अर्थ काय लक्षात आला की हनुमंत बदमाश आहे, त्याचा बापही खूप बेकार आहे, 10ही वाटेनं वाटमारी करतात. आणि तुम्ही जर कोण्याच वाटेनं नाही गेले, गर्द्यामध्ये लोकांमध्ये राहिले तर या दोघांतला एक येऊन लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला नागवल्याशिवाय राहत नाही. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही, यालाच कूट म्हणतात. मग अर्थ कळाला भाव नाही कळा. भाव काय याचा, या अभंगाचा भाव सांगू आपण. तो ओसगावीचा हनुमंत खोटा. हनुमंत म्हणजे मन आणि ते खोटं आहे. आणि या मनाचा बाप कोण आहे? पवनदेव. प्राणवायूवरच चालते मनाची चलनक्रिया, तर तो पवनदेव सुद्धा बदमाश आहे. मारुणी नेती 10 ही वाटा. 10 ही वाटेवर हे मन बसलेलं आहे. तुम्ही कोणीही मार्गाने जा, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय तुमचा नाश केल्याशिवाय राहत नाही. आणि जन चोहटा नागविले. जर तुम्ही कोण्याच मार्गाने नाही गेले, लोकांमध्ये बसलेले राहिले, तर एवढ्या लोकांमध्ये सुद्धा हा प्राणवायू थांबून काच दिशे अटॅक येऊन 1000 लोकातून तुम्हाला उचलून नेल्याशिवाय राहत नाही. हे हनुमंताच्या बापाची प्राणाची करामत. विठाला अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अभंग रचतात संत. आता एक कुठ झालं हे प्रकरण. मग वेगवेगळे का रचतात बुवा? तर मग जसा अधिकारी असला त्याला अनुकूल अशा पद्धतीची रचना करायची की त्याला साधनेला अनुकूल ते होईल. आणि मग त्याला कर्मन तिथं असताना आता समजा एखादा परमार्थामध्ये ज्या अवस्था आहेत त्या वेगवेगळ्या शास्त्राने वेगळ्या वेगळ्या सांगितल्यात. कोणी मुढा, क्षिप्ता, विक्षिप्ता, एकाग्रता, निरुद्धा, व्यक्त, अव्यक्त, जया, दान, निष्ठा, उद्दीप्त, सुद्दीप्त, रत्याभासत, सत्वाभासत, रजसाभासत. जर भक्तीच्या दृष्टीनं स्नेह, प्रणय, विश्रंभ, सख्य विश्रंभ प्रणय, मैत्र विश्रंभ प्रणय, राग, अनुराग, भाव, महाभाव. महाभावात 2 प्रकार पुन्हा, मोदन महाभाव अवस्था, मादन महाभाव अवस्था. आणि योग वशिष्ठाच्या दृष्टीनं शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, आसनशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. तुर्यगा म्हणजे तुरीत गेलेला नाही बरं. हा, लोक काय अर्थ करतील काहीच सांगता येत नाही. विठाला विठाला तुर्यगा म्हणजे शेवटची अवस्था. समाजात कसंही अज्ञान असू शकतं महाराज. कधी कधी एखादा गौण विषय भरकन बोलला तर चालतो, पण जो विषय मुख्य आहे त्याचं प्रतिपादन छान आणि जवळजवळ 50% लोकांना तरी कळावं. विसरून तर 99% लोक जातात, काहीच राहत नाही त्याच्याजवळ, पण ऐकत असताना कळावं 50%. एवढा तरी त्याला सोपा करावा. सगळ्यांना तर काही कळतच नाही. आता काय करणार? इतकं अज्ञानाचं साम्राज्य. मी म्हणत असतो, जर विद्वान लोक सुधारले नाही, समाजाच्या गडी उतरल अशा पद्धतीनं जर त्यांनी चर्चा केल्या नाही, तर रिकामे लोक तुमची जागा घ्यायला तयार आहेत. कीर्तनाचा धिंगाणा तमाशा करायला काही वेळ लागून नाही राहिला. समाजामध्ये अज्ञान आहेच, त्याबद्दल वादा नाही,
पण मात्र आपण प्रयत्न करावा की त्यांना ते कळायला सोपं जावं, जमेल तेवढ्या खाली खाली यावं. सगळ्यांना तर काही कळतच नाही. आता परवाची गोष्ट सांगतो, सत्य घडलेली. आमच्या आश्रमामध्ये अलोने बाबा एका पोराचा मामा आला. मामा त्या पोराची पेटी न्यायला. म्हटलं काहून? म्हणे महाराज काही फायदाच नाही यायला ठेवून म्हणे. त्याच्या संग त्याचा दुसरा भाचा, म्हणजे एक ठेवलेला आमच्या आश्रमात आणि दुसरा पेटी घ्यायला आलेला. आणि म्हणे महाराज नेतो म्हणे याला, त्याचं नाव धीरजला घेऊन जातो म्हणे. म्हटलं न्या बाबा, मग काही अडचण नाही. अरे याले आणू म्हणे. याचं आणि याच्यात फरक असा आहे म्हणे महाराज, जो तुमच्या आश्रमात आहे की नाही त्याला म्हणे नॉनव्हेजच नाही म्हणे काही. म्हटलं सत्य, मी आता नावासहित सांगितलं नाही, मी नॉनव्हेज नाही म्हणे त्याला. म्हणलं याला, त्याला फुल नॉनव्हेज आहे म्हणे. आता म्हणे मी बाजारात जात असतो म्हणे, माझी गाडी आहे, भाडं वाहतो. आता या लहान्याला नेण्याऐवजी याला नेईन, माझ्या संग फिरू याला थोडंसं नॉनव्हेज येईल म्हणे. आणि मग त्याला नॉनव्हेज आलं की मग तुमच्या आश्रमात आणतो म्हणते. आबा तुम्हाला कळाला का नॉनव्हेज? नॉलेज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे खरोखरच घडलेलं. अजून एक या 8 दिवसातली घटना. आमची आई आमच्या एका विद्यार्थ्याला सांगते, यालाच सांगितलं वाटते, तू चालला म्हण बाबू नांदुऱ्याला. मग येत असताना म्हणे माझ्या कॅन्सलच्या गोळ्या घेऊन येतो. मी हँग पडलो. म्हणलं आईला कॅन्सलच्या गोळ्या इतक्या सहज उभ्या सांगून राहिली. म्हणलं आई तुला कॅन्सलच्या गोळ्या तुला माहित नाही काय? म्हणलं नाही बाबू, 1 वर्ष झाले मला कॅन्सलच्या गोळ्या सुरू आहेत म्हणे. मी म्हणलो कॅन्सर माझ्या लवकर लक्षात नाही आलं ना. म्हणलं तुला कॅन्सर कधी झाला, रिपोर्ट कुठं आहे, काय आहे, कसं काय लावलं तुला कॅन्सरचं? अरे डॉक्टर जवळ गेलती तर डॉक्टर म्हणे तुला गुडघा दुखते तर त्यात कॅन्सर कमी झालं म्हणे. कळालं ना? कॅल्शियम म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या सुरू होत्या. हे नुकतं घडलेलं, असं घडलेलं बी गोळा केलं तर याची काही अंत नाही. मग अशा पद्धतीचे असतात बसलेले. एवढ्यामध्ये आमच्या आईच्या एका येड्या गुरुनं, म्हणजे गुरुतत्वाला नाही बोलत मी, त्या एकट्या गुरुविषयी बोलतो. येड्या गुरुनं आमच्या आईला मंत्र दिला, गायत्री मंत्र. कुठे बाबा? कोणता मंत्र? गायत्री. आमची माळ घेऊन बसते, ओम भुगुर स्वाहा. म्हणलं भुगुर काय? गपचूप बस, गुरुन सांगितलं म्हणजे. तो स्त्रीनं जपायचा नाही आणि माणसानं बी जपायचा तर फक्त ओम भूर्भुवः स्वाहा. आणि याच्या पुढचा मंत्र हा कंठरवानं म्हणता येत नाही. त्याचे 3 तुकडे हे तुम्ही मात्रा देऊ शकता त्याला, उदात्त अनुदात्त स्वरिताच्या. उदात्ताला मात्रा नसते, अनुदात्ताला अशी असते आणि स्वरिताला अशी मात्रा असते. उदात्त अनुदात्त स्वरित अशा मात्रा देऊ त्याला मात्रा द्यायची, पण उच्चार करायचा नाही. आणि एक तर स्त्रीनं जपायचा नाही आणि माणसानं जपला तर फक्त पहिलंच तुकडं म्हणायचं मात्रा देऊन, उरलेले 3 तुकडे मनात म्हणायचे आणि मात्रा वरून द्यायचे. विढाल विढाल. तर असं असते बुवा, सांगून राहिलो. आणि यांना जर तुम्ही सांगायला लागले नुसतं शास्त्र तर मग अवघड जातं. कळून देण्याचा प्रयत्न करावा. माझा भाव एवढा आहे की तुर्यगा अवस्था, तुर्यगा उत्तम 4थी अवस्था, शेवटची अवस्था, उत्तम अवस्थेमध्ये तो पोहोचलेला आहे. आणि त्याच्या तो समोर बसलेला आणि तुम्ही अभंग घेतला, जोडून या धन. तो म्हणेल का अख्खं सोडून तिथं आलो बसायला. तो मला सांगून राहिला जोडून या धन. सगळं सोडून आलोय, आता काय जोडून या धन. तू जोड उत्तम व्यवहार. मला काय सांगतोय तो, तुझं तू बघ बरं. मग का बरं? अभंग तुकोबारायांचा नाही का? अभंग तुकोबारायांचाच आहे, पण वक्त्याला भान नाही. मग अशा अवस्थेमध्ये जर कोणी असेल तर त्याच्यासाठी कसा अभंग लागेल? आता कोठे धावे मन, 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 आता
चरण देखलिया तुमचे चरण देखलिया तुमचे चरण तुमचे चरण तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला तुमचे चरण देखलिया देखले चरण देखलिया तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया तुकोबारा म्हणतात. आता कोठे धावे मन तुरी एका अवस्थेतला आहे तर मग त्याच्यासाठी हे उपयोगी राहील. त्याला कर मन त्याचं मन रमल. तुम्ही काय जोडून या धन घेतलं की त्यो आपलं खाली मुंडकं घालत माळ असली तर झडीत मोड धरायला सुरू करून टाकत. माझं कुठं नादी लागतं अशांच्या. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारची रचना का तर अधिकारी वेगळे वेगळे आहेत. काही काही अशा अवस्थेतले असतात महाराज की ज्यांना कशाचा काहीच मेळ नसतो. म्हणजे उगं फक्त कीर्तनात काऊन येतात कोणाचा महाराज ओळखीचा मग त्याच्याजवळ हजेरी. कारण पंढरपूरला ते त्याच्या घरी उतरतात. मग तो इथं आलेला आहे आणि आता अलोने बाबाचं नियोजन तर सगळेच्या सगळे जवळजवळ पंढरपूर आणि आळंदीतले जेल असतात. विढाल विढाल विठाला विठाला विढाल विढाल बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता. महाराज ओळखीचा आहे म्हणून कीर्तनाला जाऊन बसायचं. काही त्या दिवसची पंगत त्याची असते म्हणून येऊन बसायचं. त्या दिवसचा हार त्याच्या हातून असते म्हणून येऊन बसायचं. हे हाराची पद्धत विठोबा रुक्माईला जी आहे आता खरं तर सुरुवात झाल्यावर लावायला पाहिजे. आमच्या मुक्ताबाईच्या तिथं सुरुवातीलाच लावतात पण ठीक आहे जसं असेल तसं. पण हे विठोबा रुक्माईला असल्यामुळं काय होते हे हार घालणारे लय गुंतून बसतात. त्यांना काय इच्छा नसते ते तुमचं कीर्तन तिकडे पाखरं घाला तुम्ही पण ते इलाज नाही. आणि ते सुरुवातीला जर असलं की लावला बुक्का की लावला चुना म्हणजे बुक्का आणि चुना सोबतच लावून टाकतात ते. पण ते विठोबा रुक्माईला असल्यामुळे मग जमत नाही. पण तेही अधला मधला जर असला हार घालताना आलो नाही बाबा तर. पण जर उच्च कोटीचा राजकारणी जर असला तर मग हजर त्याचे असतात. मग भू 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 करायला म्हणतो त्याला निरोप द्यायला. मग ते सांगतात की बाबा किंवा शेठ भाऊ काय म्हणत असतील त्याला तर आता आलं विठोबा रुक्माईवर या तुम्ही. आणि मग तो तिथून महाराज सुटतो मग येतो. असं अशातला काही वर्ग असतो. मग आता अशा वर्गाला काय करणार पंक्तीसाठी येऊन बसेल महाराज ओळखीचा म्हणून येऊन बसेल. मग यांच्यासमोर तर कथन कीर्तन तर चालूच आहे. मग आता काय होते जुने कीर्तनकार असले ना की लगेच लक्षात येते समोरचे कसे करतात तोंड कसे लांबवतात काय करतात. मग जुना कीर्तन का जुना जर ड्रायव्हर असला जाग्यावर गाडीचा कट मारते. नवा जर ड्रायव्हर असला की जाग्यावरच कट मारते फक्त माणसं उतरून पळून जातात. तो एकटाच निघतो. आम्हाला तर महाराज अजून एकही ओरिजिनल भेटला नाही. मी आजपर्यंत एकच दार फक्त न्हाव्याच्या टपरीत हजामत करेल आहे. म्हणजे न्हाव्याच्या टपरीत जाऊन बसून हजामत आजपर्यंत एकच दार केलेलं दाढी आल्यापासून. आधी माझ्या मायबापाने मला नेलं शिन ते वेगळं पण जेव्हापासून दाढी मिशी आली तेव्हापासून एक दार. पण ती मागच्या वर्षी आम्ही दोघंच बापले का पैदल चाललो होतो वारीला आमचा राम आणि मी. मग त्या गेवराईमध्ये हा एक पोरगा होता सोबत. मग याला किती दुपाटायचा. मग एका न्हाव्याच्या टपरीमध्ये गेलो आणि केली मागच्या वर्षी गेवराईत हजामत केली. विठालं विठालं हो. मला विषय काय सांगायचा होता की असा एक प्रकार असतो की जे कशातच नाही. हा तर नवा असला जसं हजामतीवाले आम्हाला प्रॅक्टिसचेच भेटतात हे मला सांगायचं आहे. आणि त्याचा हात तयार झाला चालला ते घरी आश्रमातून किंवा लग्न होत त्याचं झाला गेला घरी. पुन्हा दुसरा येते मग पुन्हा त्याला
ते खोरं कसं धरा इथून सांगायला सुरुवात. आमचे स्वयंपाकी आता अलीकडे लग्न झालं एवढ्यात म्हणून जरा भेटून राहिलं, नाही तर स्वयंपाकी बी प्रॅक्टिसवालेच आमची. आळंदीपासून अगदी कच्चं मच्चं कसं मसं खात राहायचं अशी परिस्थिती. एक असंच कच्चा मच्चा झाला तयार चांगला आमचा स्वयंपाक करे. आज तो ऋषिकेशला आहे, इतका पंडित आहे की ऋषिकेशला जाणारे जेवढे काही विद्यार्थी असतात तर त्यांना जे 4-2 जण आधार आहेत शिकण्यासाठी ऋषिकेशमध्ये, त्यातला आमचा एक पोरगा आहे. तो नेमका स्वयंपाकाला तयार झाला की तोही गेला ऋषिकेशला निघून, एकनाथ महाराज म्हणून. विठ्ठल विठ्ठल हो. मग अशांसाठी काय करावं? मग अशांसाठी कीर्तनकार काय करतात? मग यांच्यासाठी त्यांनी एक मार्ग काढला नवीनच, त्याला विनोद म्हणतात. त्यातून कीर्तनाचा, या विनोदी कीर्तनाचा जन्म झाला. विनोदी कीर्तनाचा जन्म होण्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण तर हे आहे की कीर्तनकार असे लाईनीत नाहीत ठेवत. एकसारखे जर असले तर मग जमतं, पण एक कीर्तनकार सांगते शास्त्र आणि दुसरा करते धिगाणा. मग आता आदल्या दिवशी ठेवा त्याचं की पुढच्या दिवशी. जर विद्वानाचं कीर्तन आदल्या दिवशी ठेवलं तर उद्या त्याची निंदा होते, आणि जर त्याचं त्या विनोदाचार्याच्या दुसऱ्या दिवशी ठेवलं तर लोक चालू कीर्तनात निंदा करतात. मग त्याची कालचं कीर्तन आजचं कीर्तन विठाला हो. मग ते श्रोते एक तर गहाड, दुसरं कीर्तनात विनोद सुरू होण्याचं कारण कीर्तनाचा टाईम. महाराज 9 ते 11 ते म्हणायला असते. जसं ते लग्नाचं लिहिलेलं नसते का पत्रिकेमध्ये, स्टँडर्ड टाईम 11 वाजता. मग तो 11 फक्त ते पत्रिकेत लिहावं लागते म्हणून, नाहीतर खरा टायमाचं असं लिहायला पाहिजे की लांडग्या कुत्र्याईचं नाचणं झालं, त्याची शक्ती सरली, ओरिजिनल शक्तीनं उसनी घेल शक्ती, दोन्ही शक्त्या सरल्या की लगन लागेल हो बुवा. ज्याला थांबायचं त्यानं थांबा, बाकी जाईनं मरा, जा खा प्यान मोकळे व्हा, असं आहे ते. मग तशा लग्नामध्ये ते लग्न ते चालून जातं. मग कीर्तनाचं बी नुसतं पत्रिकेत लिहिलं असते 9 ते 11. खानदेशामध्ये जा तुम्ही, 9 ते 11 लिहिलं असते. 9:30, 9:15 असे कीर्तनं सुरू होतात. एक दिवस मोठे बाबांनी गुरुवारी राऊत बाबांचं कीर्तन घेतलं. चालत बाबा तिकडे टायमाचा वेळ आहे. आम्ही असायचं संघ. मग गेलो आम्ही बाबांच्या समोर. बाबा म्हणले बाबा 9 ते 11 झालं पाहिजे. मग बाबा म्हणाले आहे टेन्शन नको घेऊ, 9 पावणे 9 सुरू करायला लावतो मी त्याला. कायचं 9:15 झालं, 9:30 पावणे 10 सुरुवात, पुन्हा गायन. आता बाबा म्हणजे त्यांची आईच, बाबांचं त्यांना काय दडपण येणार, आणि राऊत बाबा दडपण टाकणार तर बाबा असल्यामुळे बाबा काही बोलून नाही राहिले. विठाल हो. बाबांच्या हातामध्ये 10:30 विना आला आणि बाबांनी 9:15 वाजता जय विठ्ठल. मोठे बाबा ओ करतो काय, बाबाने संपवलं म्हणजे संपवलंच कीर्तन महाराज. 9 ते 11 हा कीर्तनाचा टाईम नसतो, हा तमाशाचा टाईम आहे. कारण आणि आता 9 ते 11 म्हणजे 9च्या पुढे येणारी जी जांभळी आहे ना ती मोकळी नसते, तिच्यामध्ये झोपीचा गर्भ असतो. हां, आणि 9च्या आत येणारी जांभळी वाज आहे, वाज. त्या जांभळीत काही पडेल नाही, ती उगा येते म्हणून येते. शेजाराला आली म्हणून याला येते, त्याला आली म्हणून याला येते. पण 9च्या पुढे जे आहे ना ते स्वतंत्र येते. चल भाऊ पडा, निघा आता झोपा. मग ते येतात झोपायवर, आणि मग अशीन तुमच्यात पावर तर करून दाखवा यांना जाग. मग करा लागतात विनोद, इलाजच नाही राहत महाराज. म्हणून असे कीर्तनकार. पण विनोद हा मार्ग नाही आहे, हा कुमार्ग आहे. विनोद हा काही मार्ग नाही, कुमार्ग आहे. मी थोडंसं बोलून जाईल. एक ज्ञापक म्हणून असते आबा व्याकरणामध्ये. ज्ञापक शब्दाचा अर्थ काय? न बोलता एखाद्या अर्थाची सिद्धी करणं. जसं मी नेहमी उदाहरण देतो, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. या अभंगात कोणाचं वर्णन आहे? पांडुरंगाचंच. पण त्यात पांडुरंग नाव आहे का कुठं? कुठंच नाही. मग नाव न घेता अर्थसिद्धी याला ज्ञापक असं व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हणतात. मग तुकोबारांनी एकाच अभंगात ज्ञापक वापरला का सुंदर ते ध्यानमध्ये? अनेक ठिकाणी असेल. तर मग मी त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. समर्थ त्या गाती हरीचे पवाडे, समर्थ त्या
बापुडे रावराने हेरते बापुडे रावराने रे बापुडे रावराने रे बापुडे रावराने माझी वाणी तुझे वरणी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण वाणी तुझे वरणी गुण समर्थ ते गाती हरीचे पवाडे. जसं सुंदर ते ध्यानमध्ये विठ्ठलाचं नाव नाही पण आपोआप अर्थाची सिद्धी झाली, तसं समर्थ ते गाती हरीचे पवाडे. मी आता तुमच्याशी बोलतो जरा, म्हणजे आधीपासून तुमच्याशीच बोलून राहिलो पण आता जरा विशेष बोलतो अंडरलाईन करून. समर्थ ते गाती हरीचे पवाडे. हरीचे पवाडे गाती ते कोण? समर्थ समर्थ. समर्थ म्हणजे काय? मर्द. समर्थ म्हणजे काय? पुरुष. समर्थ म्हणजे काय? शक्तिवान. समर्थ म्हणजे काय? बलवान. मग हरीचे पवाडे गाणारा समर्थ, पण हरीचे पवाडे न गाणारा कोण? याला ज्ञापक म्हणतात नामर्द. जो हरीचे पवाडे गात नसेल तो 6 नंबर. असं मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात. ती म्हणाल असं तुकोबारांनी थोडी म्हणलं. मग इथं जर तुम्हाला हे मान्य नसेल तर सुंदर ते ध्यानाभंगात विठ्ठलाचं वर्णन आहे असंही मानू नका. मग विठाला विठाला हो. पत्रिकेमध्ये जर विनोदाचार्य लिहिलेलं असलं तर मी म्हणत असतो घरचा पेन न्या ते खोडून टाका आणि तिथं गांडू लिहा. कारण हे मी नाही म्हणून राहिलो, हे तुकोबाराय म्हणून राहिले. समर्थ ते गाती हरीचे पवाडे आणि जे न गाती ते गांडू. सरळ सरळ अर्थ आहे. पण मात्र हा मार्ग नाही, हा कीर्तनकारांनी काढला. कारण या लोकांना जमून नाही राहिलं ते, मग विनोदाचा मार्ग काढला. डॉक्टर असला बघा, नवीन डॉक्टर की नवीन डॉक्टर असला हा रिपोर्ट आणा, तो रिपोर्ट आणा, तो रिपोर्ट आणा, हे काढा ते काढा. आणि जुना जर डॉक्टर असला तर त्यानं असं नजर टाकली की त्याला समजून जाते की याचं कुठे फॉल्ट आहे म्हणून. म्हणजे कसा क्रॅक आहे, हेअर क्रॅक आहे की मेजर क्रॅक आहे. आणि नवा डॉक्टर असला का तिथं सगळे रिपोर्ट काढायला लावते आणि मग घरच्याला फोन करते 10 दिवसानं, भाऊ रिपोर्ट आले. ते म्हणतात ज्याचे रिपोर्ट आले त्याचं 10वं आहे आज. आता का त्या 10व्याला तुझ्या रिपोर्टाचं काय लोणचं घाला आम्ही, का अनुभव नाही. पण जुना असेल तर त्याला कळतं. तसं महाराज आमच्या शास्त्रामध्ये ज्याला शास्त्र कळत नाही सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही जर कळत नसेल शास्त्र तर त्यांना कथात्मक चिंतन मांडायचे. कथेला कथा, कथेला कथा, कथेला कथा सांगावी. त्यानं देवही तुमच्यावर खुश होईल, श्रोत्यांनाही थोडंसं धर्मशास्त्र कळेल. त्यांना कथा सांगायच्या. बरं कथेमध्ये जर कथा म्हणाल तर इतर कथा तर आहेतच दिव्य, पण त्यात भगवान श्रीकृष्णाच्या जर कथा, आता मग काल्याचं कीर्तन आहे का, मग काल्याच्या नका सांगू. इकडे तिकडे त्याचं किती मोठं चरित्र आहे ते सांगा. काय वर्णन केलंय महाराज संतांनी. गोकुळी लाघव दावितो चक्र पाणी, मध्ये सुकुमार गोकुळी लाघव दावितो चक्र पाणी, गोकुळी लाघव दावितो चक्र पाणी. हा भोवत्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी, होण्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी. हा मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी, मध्ये मध्ये सावळा सुकुमार शारंग पाणी. हा चिमणा बेदांबर पिवळा, चिमणा बेदांबर पिवळा, हा चिमणा बेदांबर पिवळा, चिमणा बेदांबर पिवळा. गळा वै जयंती माळा घव घवित गण सावळा. पाहे नंदराणे, पाहे नंदराणे, अरे नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तो कृष्णा मज पाहू दे मज पाहू दे. हा नाच तो सुकुमार सावळा निमासुर वदन,
घागरियांचा सनत्कार पूर्ण सनत्कार पूर्ण हा आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणी फुले मदन स्वाश्वदना पाहुणे गुणे मदन हा हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती हा हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती क्षुद्र किंकरे सुस्वरे गाते वाक्यने पुर ढाळा देती पाहती गवळणी अरे नाच रे तू कृष्णा नाच रे तू कृष्णा जसं 2 कडीचा चौकडीचा असते ना हा 7 कडीचा अभंग आहे. गोकुडी लाघव दावितो चक्र पाणी गोकुडी लाघव दावितो चक्र पाणी भोवत्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी चिमणा बिदांबर पिवळा गळा वै जयंती माळा घवघवीत गण सावळा पाहे नंदराणी अरे नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन वाळे घोळ घागरियांचा झनत्कार पूर्ण आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणे फुले मदन हातीच्या मुद्रिका झळकती क्षुद्र किंकरे सुस्वरे गाती वाक्यने पुरे ढाळा देती पाहती गवळणी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी हो ही अशा पद्धतीचे हे एकनाथ बाबांची गवळण आहे एकनाथ महाराजांची गवळण आहे अशा रचना आहेत. मग त्याच्यासाठी विनोद कायला करावं लागते जमणार नाही का ऐकायला हे ऐकल्यानं का संडास थोडी लागणार आहे आपल्याला जमणारच आहे पण आम्हाला हे कुठं जमते विनोद सोपे जातात ना महाराज हे पाठ करायला काय लागतं आणि ज्याला जडतं त्याचं कळतं म्हणतात विद्वज्जन विजानाति विद्वज्जन परिश्रमा हा ही जी तालधारी मंडळी उभी आहेत यांचे काय कष्ट आहेत पूर्ण आळंदीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत सगळे आबांना मानतात काय तयारी सगळी आणि अगदी महाराष्ट्रभर ज्या कुटेबाबांना ओळखल्या जातं सगळे आता महाराजांचाही परिचय महाराष्ट्रभर आहे हे कमवण्यासाठी हे पाठांतर करायसाठी काय कष्ट करावे लागतात हे करायला लागल्यावर कळतं आणि विनोदाला काय लागते आणि मुळात हे अर्ध्याच्यावर विनोदाचार्य ढोरं चारणारी आहे ते चारता जायला कीर्तन ऐकायचं कीर्तन चारता जम्याला लागलं मग झालं सुरू देवाचे चरित्र नाठवे सर्वथा विनोदाची कथा गोड लागे विनोदाची कथा गोड लागे देवाचे चरित्र आठवे सर्वथा आठवे सर्वथा विनोदाची कथा गोड लागे विनोदाची कथा गोड लागे देवाचे चरित्र नाटवे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे तुकोबाराय म्हणतात मी लय मोठा विनोदाचार्य आहे म्हणतात आम्ही असे म्हणजे ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याशी विनोद नाही करत तुकोबार म्हणतात मी इतका मोठा विनोदाचार्य आहे माझा विनोदाचा शो असं तुमच्यासारख्या टमरेलाच नाही होत मग वैकुंठात असते आमचा विनोदाचा कार्यक्रम देवाच्या पुढे तुका म्हणे माझा विनोद मी देवाशी विनोद करणारा माणूस आहे मी मोठा विनोदाचार्य आहे मग एक जण म्हणला मग तुकाराम महाराज एवढेच जर तुम्ही विनोदाचार्य आहे तर तुम्ही विनोद करा ना आम्हालाही करू द्या लोकायला हसू द्या ना मस्त खळखळून तू कोबारा म्हणता अरे तुमच्याशी तर विनोद मलाही करा वाटतात पण काय करू आमचा विनोद जगाशी मरण आम्ही जर सिद्धांत सांगणं सोडला आणि विनोद करायला लागलो तर तुम्ही नरकात जासाल मग देवा शिकवून विनोद करता तो काय नरकात जाणार आहे तर मला सांगायचं की हे सगळे जे अभंग ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे असतात ते वेगळ्या वेगळ्या अधिकाराला धरून असतात मग त्यात कूट हेही एक प्रकरण आहे जसं गुलाबजाम खाऊन खाऊन तोंडाला माती आली की चटणी खा वाटते तसं साधं सरळ ऐकायला लागलं की मग थोडीशी कानाला माती येते मग चुटूर बुटूर ऐका वाटते जरासं
मग चुटूरबुटूरही ऐकल्या जावं, तुमचं थोडंसं मनोरंजनही व्हावं आणि मोठा सिद्धांत तुमच्या सहज गडी उतरावा. कूटभंग म्हणजे काय? दृष्टांताखाली सिद्धांत झाकून टाकतात, बस, दुसरं काय. असा एक दृष्टांत, त्याला रूपक म्हणतात. दृष्टांत सिद्धांत जर असे जवळजवळ दाखवले तर मग त्याला रूपक नाही म्हणत. उपमानोपमेयत्वे भेदे सती तिरोहिते तद रूपकम इति कथ्यते. रूपक अलंकाराचं लक्षण आहे. आता असं आहे, हे लक्षणं सांगायला लागली की ऐकणाऱ्याचे लक्षणं बिघडून जातात. आता थोडंसं सांभाळू हे लक्षणं सांगायला लागतात. उपमानोपमेयत्वे भेदे सती तिरोहिते. उपमान आणि उपमेयाचा भेद निराकृत करून टाकायचा, याला म्हणतात रूपक. म्हणजे दृष्टांत हा एक अलंकार आहे. अलंकार आहेत ना, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती वगैरे वगैरे. तसं दृष्टांत हा बी एक अलंकारातला प्रकार आहे. दृष्टांत कशासाठी सांगायचा? सिद्धांत नाही कळाला तर. सिद्धांत कळाला की लगेच थांबून जायचं. सिद्धांत लोकांना कळाला तरीही दृष्टांत सांगणं, याला विनोदाचार्य म्हणतात. दुसरं काय? चालू द्या, लोक हसायला लागले ना मग तो सुरू, त्याच लाईनीत तो पुढे 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 जात राहतो. तसं दृष्टांताच्या खाली सिद्धांत लपून ठेवणं, दृष्टांत दिसूच न देणं, सिद्धांत दिसूच न देणं, फक्त दृष्टांत दिसू देणं. जसं आता हे भिंत आहे, मग भिंतीचा रंग कसा आहे तर समजा काय पिवळा आहे धरू आपण, मग याच्या आत वाळू आहे की नाही, खडी आहे की नाही, लोहा आहे का नाही, सगळं काही आहे त्याच्यामध्ये. पण पाहिलं तर फक्त काय दिसून राहिला? कलर, आतलं काहीच दिसत नाही. तसं अभंगाकडे पाहिलं की फक्त दृष्टांत दिसतो, दृष्टांताचा कलर दिसतो, त्याच्या आत असणारी वाळू, खडी, लोहा सिद्धांताचा ते काहीच दिसत नाही. याला रूपक अलंकार म्हणतात. आणि रूपक अलंकार म्हणजेच कूट म्हणजे रूपक. अगदी इक्वल टूचं त्याच्यामध्ये ग्रेटर द्यान लेटर द्यान कोणतंच चिन्ह नाही. चहापेक्षा मोठं नाही, चहापेक्षा लहान नाही, इक्वल टू सेम. रूपक म्हणजे कूट आणि कूट म्हणजे रूपक. ना त्यात आपल्याला लेस द्यान म्हणायचं आहे ना ग्रेटर द्या, एकदम इक्वल सेम. मग रूपक म्हणजे कूट. मग असे कूट वेगळे वेगळे अभंग आहेत. तर सगळ्या संतांनी लिहिले. मग चांगदेव महाराज तरी कुठं मागे राहतील, ते तर आदिशक्तीचे शिष्य आहेत. स्वतः चांगदेव महाराज म्हणतात ना, चांगदेव म्हणे गुरुपुत्र झालो, गुरुपुत्र झालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, पुत्र झालो, गुरुपुत्र झालो. आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो. मुक्ताईचं चांगदेव महाराज म्हणतात, मी आज जन्माला आलो आणि मुक्ताबाईचा पोरगा झालो. लहाना नाही, गुरु मोठा पोरगा झालो. मग मोठा पोरगा मायसारखं वागणार नाही का? मग चांगदेव महाराजांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कूट अभंग रचलेत. मग त्यामध्ये विवाहाचं रूपक केलं, प्रेम विवाहाचं अभंगाचं पहिलं चरण. आत्मा हा नवरा कुडी हे नवरी, आत्मा हा नवरा कुडी हे नवरी, आत्मा हा नवरा कुडी हे नवरी, आत्मा
करी ओहराशी. जरा मन लावून अर्थ आहे का, साधा साधा अर्थही कळाला तुम्हाला तरी खूप झालं. कोणीला महाराज तुमच्या काय नाकात मोती, आम्ही घरी जाऊन गाथा काढून त्यातला सार्थ अभंग पाहू. या अभंगाचा अजून अर्थ झालेला नाही, त्यामुळे मीच डोकं लावलं. त्याला चूक असलं तुम्ही सांगू शकता, पण घरी जाऊन वाचायची काही सोय नाही. विठाल विठाल. आत्मा हा नवरा. चांगदेव महाराज म्हणतात आत्मा काय आहे, नवरदेव. आणि कुडी म्हणजे शरीर, शरीर काय आहे, नवरी. मग का तुम्ही याला गांधर्व विवाह का म्हटलं, कारण हे आंतरजातीय विवाह आहे ना. हा म्हणजे माई येली, बाप तेली, पोरगा संयद अली, हे वेगळ्या वेगळ्या जातीचे आहेत. आत्मा कारण जसे व्यवहारामध्ये साडी, माडी, तेली, कुणबी ह्या जाती असतात ना, तशा परमार्थामध्ये 3 जाती असतात. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक. आणि हे व्यावहारिक सत्ता सुद्धा जे अडाणी अज्ञानी आहेत, ज्यांना व्यवस्थित कळत नाही त्यांच्यासाठी आहे. पण खऱ्या सत्ता 2च आहेत, एक पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. पारमार्थिक सत्ता देवाची, आणि देऊळ सोडून जेवढं मटेरियल उरलं अख्खं प्रातिभाषिक सत्तेत घालून, प्रतिती मात्र सत्ता. पण मग काही शहाणे असतात ऐकणारे, त्यानं प्रकार पाडले. महाराज एक देवाची पारमार्थिक सत्ता आहे कळालं, पण दोरीन सर्प दोन्ही एका सत्तेत कशी काय घालता? कारण दोरी बाधित होण्यासाठी ब्रह्मज्ञान पाहिजे. सर्प बाधित व्हायला दोरी कळाले की सर्प गायब. दोरीचं ज्ञान झालं की सर्प गेला, पण दोरीच्या ज्ञानाला फक्त ब्रह्माचं ज्ञान पाहिजे. म्हणजे परमात्मा सोडून व्यवहारात ज्या वस्तू आहेत त्यांचे 2 गट पडतात. एक ब्रह्मज्ञानाने बाधित होणारी, आणि दुसरं ब्रह्मज्ञानाशिवाय अधिष्ठानाच्या ज्ञानाने बाधित होणारी. जसं दोरी कळाली तर सर्प गेला, पण मग दोरी बाधित होण्यासाठी काय करावं लागते? ब्रह्मज्ञानच व्हावं लागते. दोरी कळण्यासाठी काही मोठी कंपनी कळाली म्हणजे दोरी बाधित होते असं नाही, दोरी कळायला ब्रह्मज्ञान पाहिजे. मग असे अज्ञानी आहेत. किंवा तेच मोठा माणूस जे एका घासात खाते, असं घेतला की खाल्ला, आणि तेच लहान लेकराला खाऊ घालायचं असलं तर त्याला किती काही घास करावं लागतात. आता जे जे संसारिक आहेत त्यांना कळते. आता कोणी कबूल करते, कोणी कबूल करत नाही, पण मात्र जो संसारिक आहे त्याला हे असं त्याला ढंगडे करावेच लागेल असतात. किती मोठा असो बोलाच लागते, असं बोलावं लागते की नाही. मग त्या पोराला एक घास द्यायचा, मग एका घासात त्याने एक घास खाते, मग दुसरा खात नाही, तोंड बंद करून टाकतो. हा आता आपल्या आईचा, पहिली आईच आठवती याला बी. मग पहिला आईचा, मग त्या आईचा घास खातं, मग आज्याचा, आजीचा, असे घास खाऊ करावे लागतात. तसं एकाच घासाचे 2 घास केले आमच्या वेदान शास्त्राने. एक व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. आत्मा हा पारमार्थिक सत्तेतला आहे आत्मा, आणि देह हा प्रातिभाषिक सत्तेतला आहे. झालं की नाही? अदर कास्ट, वेगळी वेगळी जात झाली. आत्म्याची पारमार्थिक जात आणि देहाची प्रातिभाषिक जात. आणि या दोघांचं लागलं लग्न, आत्मा हा कधीच बाधित न होणार आहे. आणि देह आधी काय खरा, देह आधी काय खरा, देह आधी काय खरा, देह आधी काय खरा, आधी काय खरा, देह संबंधी पसारा, देह संबंधी
अधिकाय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षणसे भासत. तुकोबाराय म्हणता देह अधिकाय खरा म्हणजे देह कोण्या सत्तेतला आहे? खोट्या सत्तेतला. मग खोटी सत्ता आहेत दोन, एक आहे पारमार्थिक आणि एक आहे एक आहे व्यावहारिक आणि दुसरी आहे प्रातिभाषिक. मग देह खरा नाही म्हणजे देह हा प्रातिभाषिक सत्तेतील आहे. एक म्हणलं नाही आम्ही व्यावहारिक मानू, ठीक आहे व्यावहारिक मान, पण तरी पारमार्थिक तर नाही ना मानू शकत. मग आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला आणि देह आहे व्यावहारिक सत्तेतला, कंसामध्ये प्रातिभाषिक सत्तेतला. मग आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी यांचं झाला अन्योन्याध्यास. म्हणजे देहाला आपण मी म्हणायला लागलो, मग यांचा झाला अन्योन्याध्यास. मग आता काय करायला पाहिजे महाराज? सरळ आहे, अध्यास झाला की त्याची निवृत्ती करायला पाहिजे, भ्रम झाला की त्याला निवृत्त करायला पाहिजे. आणि लगेच त्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात लिंबलोन करी ओहरासी. ओहराचं लिंबलोन करा. लिंबलोन शब्दाचा अर्थ नजर उतरवणं. आणि ओहर म्हणजे काय? ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी. चांगदेव महाराज म्हणतात व्यापाऱ्याची नजर उतरवा. आता हे काय? आता पहिल्यांदा लगेच म्हणतात आत्मा आणि देहाचा अन्योन्याध्यास झाला आणि लगेच पुढे म्हणता व्यापाऱ्याचं नजर उतरवा. मग तिथे काही संगत तर लागायला पाहिजे की नाही? म्हणजे असंबद्ध बोलणं, याला अपार्थक वाक्य हा दोष म्हणतात. पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नसणं. असं जर व्यवहारात कुणी बोलायला लागले की लोक त्याला येडा म्हणतात. विठ्ठल काय झालं की नाही जेवण? हा कसं काय नाही होणार, बैरम आहे ना हे. आता त्या बैरमचा आणि जेवणाचा काय संबंध आहे? म्हणजे तू जर दुसरीकडे असल्या तर जेवत नाही का? असं असंबद्ध वाक्य बोलणं याला शास्त्रामध्ये अपार्थक दोष म्हणतात. चित्सुकी नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये बोलण्यातले काही दोष सांगितले. त्यात हा एक दोष आहे, वाक्य असंबद्ध बोलणं. आपल्याला चिंतनाला विस्ताराला वेळ नाही, पण चांगदेव महाराजांच्या बोलण्यावर अपार्थक नावाचा दोष येतो. का झालं का जेवण? मग बैरम आहे ना हे. मग आता बैरम आहे मग पंढरपुरात तुका उपवाशी असतं काय? हा जसा प्रश्न आहे. तसं आत्मा आणि देहाचा अन्योन्याध्यास. आणि लगे पुढे म्हणतात लिंबलोन करी ओहरासी व्यापाऱ्याची नजर उतरवा. मग आता मला हे असं कसं काय आलं? असं कसं नाही आलं, आपल्याला त्याची संगत लावावी लागेल. संगत अशी आहे बघा त्याची. ओहर शब्दाचा अर्थ व्यापारी. मग इथं व्यापारी कोणता घ्यायचा? कांदे, मिरच्या, लसूण हा घेणारा व्यापारी नाही. मग रामनामाचा व्यापारी, भगवत चिंतनाचा व्यापारी. आणि जो असा कोणी व्यापारी असेल त्याची नजर उतरवा. असं म्हणजे मग आमची उतरवा असं म्हणा की मग तुम्ही. कीर्तनात येऊन बसलोय आम्ही साधक आहो, आमची नजर उतरवा. असं नाही. नजर कोणाला होत असते? ओरिजिनल असला तर नजर होईल, आणि डुप्लिकेटला कशी काय नजर होणार आहे? एखादी बाई आमच्या गुरुवारी वक्ते बाबाच्या भाषेत बोलायचं झालं तर एक डेबऱ्या पोटाची, गोबऱ्या गालाची, वाटाऱ्या डोळ्याची, फेफऱ्या नाकाची, फावड्या दाताची अशी बाई. आणि ती गेली पाहुणीन तिच्या ननदच्या घरी. मग आता भाऊजई ननदच्या घरी पाहुणीन गेल्यावर तिला बसायला मिळेल का? ननद कळते ना तुमच्याकडे? ननद नवऱ्याच्या बायकोला काय म्हणतात? ननद. लहानी असो की मोठी असो. मग आता नंदेच्या घरी गेल्यावर त्या नंदेचे जेवढे काही जावा असतील, देराण्या जेठाण्या तिच्या, त्या सगळ्याची ती कोण लागणार? वहिनी. जेवढ्या नंदा आहेत त्या सगळ्याची ही कोण लागणार आहे? वहिनी. आणि हे बिचारी अशी साधी भोडी डिबरी डाबरी. मग महाराज त्या नंदा जोईच्या मागं लागल्या. वहिनी काय भाकर करता तुम्ही? अरा. वहिनी उठलीच. रात्री 12 वाजता भाकरी करून दे. तिचं झालं की एक ननंद यायची, बापा वहिनी चहा प्याव तर तुमच्या हातचा, 2:30 वाजता चहा. एक दुसरी ननद यायची 2:45ला, वहिनी कॉफी प्याव तर तुमच्याच हातची, आता फक्त तिचं रगत प्या. 2:45 वाजता तुम्ही तिला कॉफी करायला लावून राहिले आणि म्हणता वहिनी कॉफी चांगली होती. बिचारी वहिनी भाई वहिनीच नंदाईच्या घरी काम करायला लागली. महाराज खूप काम केलं. लग्नाच्या 8 दिवस आधी आणि लग्नाच्या 8 दिवस नंतर सगळ्या नंदा इथं घेतली गुबालून. काम. आणि शीन आला महाराज. मग शेवटी शरीर आहे, शिनली, अंग तपायला लागलं, शीन उठले, फुटायला लागलं सगळं शरीर. आणि त्या ननदला समजलं आता हे म्हैस काय बिमार पडली की 15 दिवस महिनाभर धडी होत
नाही, मग तिनं आयडिया केली. ती म्हणते वहिनी मायचा फोन आला होता. माय म्हणे माय सून घरी नाही तर घर असं खायला उठते. आणि मग ती बिचारी भोडीते ना, हो आत्याले ना माझ्याशिवाय जमतच नाही म्हणते. मी नसली ना घरी की आत्याला असं करमत येते. हो बरोबर, ते आत्याला करमूनच नाही राहिलं. आणि तुम्ही जा बाई. आणि मला असं वाटते की तुम्हाला ना नजर झाली. नजर काय झाली ती जिती राहिली हेच आश्चर्य आहे. नजर काय, ते मरत होती काम करू करू आणि म्हणे तुम्हाला नजर झाली. आणि हिला वाटलं खरंच मला काय झाली, नजर झाली. मग तिनं गाडी चेक केली मोबाईलवर, तर ते म्हणे उद्या संध्याकाळी गाडी आहे. तिला वाटलं उद्या संध्याकाळ लोक तिला भरतीच करावं लागते. तिनं तिचं पोरगं काढलं बाहेर. नवशिक्याच होता तो. तिनं बी बलिदान झालंच चालते याचं, पण ही बाम काढून देऊ बा. ती म्हणते बाई वहिनी तुम्हाला ना आईले तुमची लयच आठवण येऊन राहिली. जाता जाता तुम्ही, तो डॉक्टर आहे मधामध्ये, तो आमच्या घराची काही फी घेत नसते, तिथं दाखवा तुम्ही, सरकारी 2-4 गोळ्या घ्या बुवा कामापुरत्या आणि जा बुवा तुम्ही घरी. आणि ते गेली महाराज. आणि जाता बरोबर सासूला म्हणते आत्या मी आली. सासू म्हणते आली का माय, बस दे बरं पाणी. आता ते तशी ओ मग आत्या मी बिमार आहे अशी फुसफुस करायला लागली, थंडी वाजल्यासारखी खुडखुड करायला लागली. आणि मग ती सासूला म्हणते आत्या मले बाई म्हटल्या होत्या की वहिनी तुम्हाला नजर झाली. आत्या तर हँगच पडली. हिला नजर कशी काय झाली बुवा. ती म्हणे का कसं काय झाली. मी लय काम करो जो तो मलाच काम सांगे आणि त्यामुळे मग मला नजर झाली. नजर उतरवा बरं आत्या. आता नजर झाली शेन का तिला, कारण नजर होण्याजगतो सौंदर्य तिच्यात नाही. मग तसं नजरही त्या साधकाला होईल ओरिजिनल असेल तर. डुप्लिकेटला नजर होणार आहे का. आपण तर कीर्तनाला येतो तर एक चप्पल इकडे आणि एक चप्पल तिकडे, मस्त नजरच होणार आहे आपल्याला. हो ना, एक चप्पल इकडे एक चप्पल तिकडे. काही काही तर जरा गर्दा जर भरपूर असलं तर चप्पल घेऊन महाराजाच्या पुढे येऊन बसते त्याच्यावर. त्या सप्त्याच्या क्वालिटीज तशा असतात. विढाला विढाला हो, त्या सप्त्यामध्ये गर्दा सोडून बाकी सगळं मेंटेन केलेलं, म्हणजे काहीच मेंटेन केलेलं नसते, फक्त गर्दा. बाकी मग चप्पल खिशात, कोणाची महाराजाच्या पुढे तंबाखू काढते. एक तर आमच्या पोरात मला क्लिप पाठवली, एक कीर्तनाचा आरंभ करून राहिला, आरंभ. आणि आरंभ करत असताना सुंदर सुंदर म्हणलं कमाल आहे बा. ते फेसबुकवर आहे, आमच्या पोरांनी पाठवलं. मी तुम्हाला कीर्तन झाल्यावरच दाखवून देईल. विढल हो, तर नजर का होणार नाही, ओरिजिनल नाही म्हणून. तसं साधकाला बी त्या साधकाला नजर होईल जो ओरिजिनल आहे. चप्पल इकडं तिकडं ठेवणाऱ्याला कुठून नजर होणार आहे. येत असतानाच मागं बसायचं. महाराज जर राशीले उतरला तर बसायचं, नाही तर मग राम राम. कामच भरपूर आहेत, कार्य बाहुल्यामुळे थांबणं होणार नाही. कसं तरी आलो बा म्हणलं, हजेरी लावा. आलो नाही बाबा, काहीतरी म्हणते. काही म्हणत नाहीत आलो नाही बाबा, तुलाच जमून नाही राहिलं हे, तुला जड जाऊन राहिलं. मग अशांना कशी काय नजर होणार आहे. ओरिजिनल साधक कशाला म्हणायचं. ओरिजिनल 18 वनस्पती फुले फळे ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती पर्ये दे मदालसा सोहम जो जोरे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो देडोळा. 18 भार वनस्पती वैराग्य वर्णन करतात. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती. 18 भार वनस्पती तरी वैराग्य. आता आहेत का 18 भार वनस्पती. आता 2च, सोयाबीन आणि तूर. तेवढ्यावर करते फुरफुर. 2च वनस्पती आहेत महाराज, सोयाबीन आणि तूर. आणि ते सोयाबीन यायचंच राहते तर गावातून फिरते, येऊ द्या सोयाबीन. एकरी 3.5 क्विंटल, 4 एकर वावर, 4 त्रिक 12 क्विंटल सोयाबीन. अर्ध किराण्याच्या उदारीत आणि अर्ध याच्या उदारीत. येऊ द्या आता तूर म्हणते. पण त्याच 18 भार वनस्पती फुले फळे ओळती. ओळतीचा अर्थ कळती का. काम सरती तरी उरती, त्याला ओळती म्हणती. काम झाले तरी उरले. फुले इतके फुलं सगळ्या घराला सजवलं तरी कोपऱ्यात पोतं भरेल आहे, याला ओळणं म्हणतात. ओळणं.
आता असं असते काय, 1 किलो फुलं आणतात, एक म्हसोबावर, एक मरीमायावर, एक गाईवर, एक गोऱ्यावर, एक देवावर फुलं कुठे गेले तर पता लागत नाही. आणि फळं ओळती, सगळ्याचं खाणं पिणं झालं तरी फ्रीज फळांनी भरलेलं आहे. याला ओढणं म्हणतात. आता तर पोरीला पाहुणे पाहायला येतात म्हणून किलोभर आणतात. पाहुणे यायच्या आधीच कापून टाकतात, पाहुणे असतोवर ते काळे पडतात. पाहुणे यायला उशीर लागत हो. पण हे खरं वैराग्य काय, 18-12 वनस्पती, फुले फळे ओळती, 22 त्या पोखरनी नदी गंगा वाहती. ज्याच्या शेताजवळून गंगा नदी वाहते, ज्या घरी कुलस्त्री ज्याच्या घरामध्ये आहे. पण हा इरा खणते. किती कुलस्त्री असली तर तिला तर मागं इरीवर भाकरच घेऊन या लागेल की नाही. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य, कुलस्त्री घरात आहे आणि राजा आहे तो, त्यामुळे ती राणी म्हणून राहणार आहे. पण हे सगळं हे सुख सांडोनी कास या योग सेविती, यांना होते बुवा नजर. एक चप्पल इकडे आणि एक तिकडे, यांना नजर नाही, यांना महाप्रसाद. विठ्ठला विठ्ठला आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी, लिंबलो न करी ओहराशी. जे इमानदारीनं साधना करतात त्यांची नजर उतरवा. आणि जो इमानदारीनं साधना करतो व कोण्याही क्षेत्रामध्ये जो इमानदारी बाळगतो त्याच्या जीवनात त्या क्षेत्रातला सोहळा होतो. तो याचाही झाला. सोहळा झाला नवरा गाव गेला, सोहळा झाला नवरा गाव गेला, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, श्री गुरु वक्ते महाराज, सद्गुरु जोग महाराज की सोहळा झाला, नवरा गावी गेला. वेगी आहे तिकरा नोवरी बोलवा. महाराज म्हणतात सोहळा झाला. ज्यानं इमानदारीनं साधना केली त्याच्या जीवनात सोहळा. कोणी कोण्या क्षेत्रात इमानदारी बाळगो
त्याला त्या क्षेत्रातला सोहळा त्याच्या जीवनात होतो. कोणा जर मन लावून शेती केली तर सोहळा होतो. त्याचं राज्यस्तरावर स्वागत होतं की चांगलं पीक काढलं म्हणून. कुणी पकवाजाच्या क्षेत्रात इमानदारीनं कष्ट केले तर सोहळा होतो. लोक म्हणतात वाह काय मस्त वाजवलं. कोणा गायनाच्या क्षेत्रात कष्ट घेतले इमानदारीनं तर वाह काय गालं, म्हणजे त्या क्षेत्रात सोहळा होतो. मग ज्यानं नजर उतरवण्याजोगते कष्ट केले त्याच्या जीवनात सोहळा होणार नाही का? मग कोणता आहे महाराज सोहळा? व्यवहारामध्ये खूप सोहळे असतात. व्यवहारामध्ये बाप रे बाप, एखाद्यानं बिना टपनाची सायकल विकत आणली तर तिकून पेढे घेऊन येते, त्याचाही काय होतो सोहळा आहे. पण परमार्थामध्ये एकच सोहळा आहे, सद्गुरूची भेट. अगदी देवाची भेट हाही सोहळा मानला तर दुसऱ्या टप्प्यातला. पण पहिल्या टप्प्यातला सोहळा कोणता? सद्गुरू आणि शिष्याची भेट. मी तुम्हाला उदाहरण देईल. जसं SP समोर उभा राहा. कोण उभा राहा? आणि SP ला म्हणा साहेब हवालदार पाहिला का तुम्ही? मी त्याला विचारावं. तसं आमच्या नामदेव महाराजांच्या पुढे देव उभा, देव, आणि त्या देवाला नामदेव महाराज म्हणतात. नामा म्हणे देवा कवना शरण जावो, नामा म्हणे देवा कवना शरण जावो. शरण जाऊ, म्हणजे एसपीने विचारणं झालं की नाही. नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ. देव येईल पुढचा, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण, म्हणजे माझ्याकडे नको येऊ, तू गुरुकडे जा. सोहळा झाला. चांगदेव महाराज म्हणतात माझ्या जीवनातही सोहळा झाला. काय सोहळा झाला? तर चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, मुक्ताबाईला शरण गेलो, माझ्या जीवनात सोहळा झाला. सोहळा झाला. मग का सोहळा झाला काय पुढे? सोहळा झाला, नवरा गावी गेला. सोहळा झाल्यामुळं नवरा गावी गेला. हा नवरा कोण आहे? नवरा म्हणजे जीव. आणि गुरुची शरणागतीचा सोहळा झाला. मग ज्याच्या जीवनात गुरुचा बोध झाला मग त्याचा नवरा जीव हा गावा चालला जाते. म्हणजे कुठं जाते? या जीवाचं गाव आहे ब्रह्मस्वरूप. नवरा गावा गेला, हा जीव ब्रह्मस्वरूपाकडे चालला गेला. नवरा गावा गेला. मग आता नवरा गेला निघून, नवरी तर काही लग्नाची नाही, ती लफड्याची नवरी. अनादी लफडा आपण बोललोच आधी, कारण ते कुडी काही याच्या जातीची नाही, गोतीची नाही, काही लग्न लागेल नाही, काही नाही. मग काय करा आता? चांगदेव महाराज म्हणतात वेगळी आयती करा, नवरी बोलवा. आयती शब्दाचा अर्थ होते तयारी. लवकर त्या नवरीची तयारी करा, आणा बरं तिला बोलवून. एक जण म्हणला असं त्या नवरीनं आपल्या नवरदेवाचं जरासं गोंधळ केला ना, तिला हाणून मारून काढून द्यायचं. चांगदेव महाराज म्हणतात नाही, अशी नाही आपली संस्कृती. मग त्या नवरीला कसं काढून द्यायचं? अभंगाचं 3रं चरण. नानेले धुनेले गजस्कंदी मिरविले, नानेले धुनेले गजस्कंदी मिरवले, नानेले धुनेले राजस्कंदी मिरवले, नानेले धुनेले राजस्कंदी मिरवले, नानेले धुनेले गजस्कंदी मिरवले, नानेले धुनेले गजस्कंदी मिरवले, नानेले धुनेले गजस्कंदी मिरवले, नानेले धुनेले गजस्कंदी मिरवले. बोलविता गेली चौघे जण, बोलविता गेली चौघे जण, सोहळा झाला नवरा गावा गेला, सोहळा झाला नवरा गावा गेला. मिरवले बोलविता गेली चौघे जण, सोहळा झाला
गजस्कंधी मिरवली. आता आपले टाळकरी सगळे व्यवस्थित आहेत म्हणून बरं आहे. काही काही ठिकाणी हा अभंग घेतला, एक जण म्हणे न्हाणीली धुनीली गचकन मिरवली. मिरव बापा गजकंधी, तर फिरवायचं आहे तर. न्हाणीली धुनीली गजस्कंधी मिरवली. त्या नवरीला न्हाणलं, धुतलं आणि गजस्कंधी हत्तीच्या मस्तकावर मिरवलं. काय अर्थ याचा? निष्काम कर्मानं न्हाणलं, निष्काम उपासनेनं अलोने बाबा तिला धुतलं आणि अपरोक्ष दृढ ब्रह्मानुभूती झाल्यामुळं ती हत्तीच्या मस्तकावर मिरवल्या गेली. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो कुठेही बसेल असला तरी तो हत्तीच्याच मस्तकावर आहे. रैकव नावाचा गाडीवान भाडेवाहू होता, गाडीनं भाडे व्हायचा, पण तरी तो राजाला म्हणते दलिंद्रा, म्हणजे हत्तीच्या मस्तकावर ब्रह्मज्ञानी असतो. न्हाणीली निष्काम कर्मानं, धुतली निष्काम उपासनेनं आणि गजस्कंधी मिरवली म्हणजे दृढ ब्रह्मानुभूती झाली. मग का माझ्या नवरीला कोण नेलं? सांगदेव महाराज म्हणतात, बोळवी तर गेली चौघे जणी. 4 जण या नवरीला घेऊन गेले. मग देहरूपी नवरीला 4 जण घेऊन गेले. 4 जण म्हणलं की आपल्या लक्षात एकच येते, राम नाम सत्य हे. पण परमार्थातले 4 वेगळे आहेत. साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व. विचारसागरात येईल किंवा गेलशील. आज भरभर घेतले ना 2 तरंग, तर त्यात गेलशील ते. साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व, या 4 जण हे नवरीला घेऊन गेले. म्हणजे नवरीचा घटस्फोट झाला. मग कुठं गेले नवरीला घेऊन? आता घटस्फोट झाल्यावर नवरी कुठं जात असते? ज्याची असते त्यालाच दिली जाते. अभंगाचं शेवटचं चरण. ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नवारी त्या हाती लाविली, ज्याची नवारी त्या हाती लाविली, ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नवारी त्या हाती लाविली, ज्याची नवारी त्या हाती लाविली. सांगा म्हणे आता निशिंती झाली, सांगा म्हणे आता निशिंती झाली. 16 झाला नवरा गावी गेला, 16 झाला नवरा गावी गेला. सांगा म्हणे आता निशिंती झाली, सांगा म्हणे आता निशिंती झाली. 16 झाला नवरा गावा गेला, 16 झाला नवरा गावा गेला. वेगी आई ती करा नोवरी बोलावा,
हाती लाविली. चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. चांगदेव महाराज म्हणतात ज्याची नवरी होती त्याच्या हाती लावून दिली. कोणाची होती? हे देहरूपी नवरी ही पंचमहाभूताची होती. मग ज्याची होती त्याला देऊन टाकली. आता नवरी गेली तिकडं, नवरदेव आला गावाकडे म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे. मग आता तुमचं ओपिनियन काय आहे चांगदेव महाराज? महाराज म्हणतात माझं सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. ज्याचं पोरगं असं लफड्यातून सुटलं त्याला कसं वाटणार आहे? मस्त वाटणार आहे. नवरी गेली निघून पंचभूताकडे आणि सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. चांगदेव महाराज म्हणतात मी आता निश्चिंत झालो. ज्याच्यासाठी जन्माला येतो मनुष्य ते माझ्याकडून संपूर्ण झालं. असं मंडळी थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला मी तसा टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वम मे गुरोर मे नाही. यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वम मे गुरोर नाही. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. थोडं 4-5 मिनिट आपण पुढे गेलो तरी तुम्ही निवांत बसले. त्यात असा सासूर भाषा जी वसते महाराज. कीर्त हे पकवाचे तर अर्ध्या मधातच धागिनाता वाजवतो. हे तर आता शेवट झालं तरी येईन धागिनाता वाजवला नाही. पर्यायीचा धागिनाता आणि टाळकरी मंडळी मधातच भैरवीचे स्वर गुणगुणतो. दे 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 म्हणजे झालं भाऊ आता भैरवीचा टाईम झाला. आता कीर्तनकाराला जर स्वर तालाचं ज्ञान नाही ना त्याला धागिनाता समजत ना त्याला यायचे भैरवीचे स्वर कळत. मग दोन्ही बेल वाजून जर नाही कळालं तर मग श्रोते कळ उरक भैया. आता हे बेल तर कोणालाही समजते. ना यांनी धागिनाता वाजवला ना टाळधारी मंडळींनी भैरवी गुणगुणली ना तुम्ही केलं. तसं छान तुम्ही ऐकून घेतलं असो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर